लिहितेस ना नेहमी. काही का बोलते, मी कधी लिहिली एकांकिका? मनाला येईल ते बडबडायचं. ए चमन, तू एकांकिका जरी नसली लिहिली तरी ते स्पीच वगैरे असले प्रकार लिहितेस ना तू. अगं हो, पण ते स्पीच वगैरे जे प्रकार आहेत ना ते सोपे असतात परी, खूप वेगळं आहे. एकांकिका लिहायला ना वेगळा माइंडसेट लागतो. मनवा, यू नो दॅट. पण तसं आपल्यात कुणाचंच नाहीये, मग कसा मिळणार रायटर? तेच तर. हे बघ, तू आतापर्यंत ना बरंच काय काय लिहिलंय म्हणून तुला सांगतोय, नाहीतर कोणी तुला मस्का मारायला येणार नाही, कळलं ना? अरे यार, तुम्हाला कळत कसं नाहीये? एकांकिका लिहिणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. तेच तर. खायची गोष्ट असते तर मी लिहून टाकलं असतं, असं पटकन लिहिलं असतं. म्हणजे तेच म्हणते, खायची गोष्ट नाहीये लिहिणं. पण सायली, तुला थोडंफार लिहायला जमतं ना, मग एकदा ट्राय तर कर एकांकिका लिहायला. तेच ना. किती भाव खाणार आहेस ग? भाव खाऊ भवानी कुठली? भाव खाऊ भवानी म्हणजे अगं आमच्या लातूरला. नाही, एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी काही भाव वगैरे खात नाहीये. मला ज्या गोष्टी जमत नाहीत ना त्या मी नाही ट्राय करत, तुलाही माहितीये. अगं पण त्यात न जमण्यासारखं काय? सोपं असतं. म्हणजे बघ, एखादा विषय घ्यायचा आणि मग त्या विषयावर एक गोष्ट तयार करायची, जी कशावरही बेस्ड असू शकते. म्हणजे रिलेशनशिप, सोशल इश्यूज, पॉलिटिक्स. आणि मग एकदा गोष्ट तयार झाली की ती फिल्म सारखी 3 पार्ट मध्ये डिवाइड करायची. म्हणजे स्टार्ट, कॉन्फ्लिक्ट आणि क्लायमॅक्स. आणि मग एक एक सीन लिहायला घ्यायचा. झालं. काय झालं? नाही, आम्ही असा विचार करतोय की तुला ऑलरेडी सगळी रेसिपी माहिती असताना आम्ही हिला कशाला आचारी बनवतोय. एक्झॅक्टली. परी, मध्येच तुला खायचं काय सुचतंय? आता आचारी बनवून तिला रेसिपी करायला काय सांगतेस? आपण रेणुका, त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. आचारी म्हणजे जणू काही हीच रायटर आहे. मनवा, माझं ऐक, तू लिही ग. मला फक्त टेक्निक माहितीये, पण मी कधी बसून असं लिहिलं नाहीये. मग आता लिही. चल, हवं तर पेन पेपर तुला आमच्याकडून फुकट. दिलं. हे बरं आहे. म्हणजे अख्ख्या लातूरला तू लॅपटॉप वाटलीस फुकट, आणि आता मैत्रिणीला पेन पेपर. हा, चल, दिलं. रडू नकोस, कळलं ना? मनवा, तुला लॅपटॉप दिला माझा. तू एकांकिका लिही ग फक्त. व्हॉट्सए लिही ना प्लीज. बघते ट्राय करून. जमलं तर जमलं. अगं नुसतं जमणार नाहीये मनवा, आपली एकांकिका नंबरा देणार आहे. नंबरा. येस, म्हणजे फायनली आपल्याला रायटर मिळाली. मनवा, तुला काय वाटतं, आपण कुठल्या विषयावर एकांकिका करू शकतो? ते म्हणजे सोशल टॉपिकवर, करंट टॉपिकवर, हा, किंवा फॅन्टसीज? नाही, फॅन्टसी नको प्लीज. फॅन्टसी का? हॅलो लेखिका मॅडम, काय झालं का आपलं नाटक लिहून? नाही, अजून विषय शोधते. विषय तो काय मिळेल लगेच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा अभिनेता आपल्याकडे असावा लागतो. आणि सुदैवाने म्हणा किंवा योगायोगाने तसा अभिनेता आपल्याकडे आहेच. तसा म्हणजे कसा? तसा म्हणजे असा, माझ्यासारखा एक ताकदीचा नट, ज्याचे उच्चार शुद्ध आहेत, ज्याचं भाषेवर प्रभुत्व आहे असा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो स्वभावाने अगदी विनम्र आहे, मृदू, प्रांजळ असा नट. असा एक उत्तम वाचिक अभिनय असलेला एक प्रतिभावान नट तुम्हाला लाभलाय म्हणल्यावर तसा विचार करून लिहा. कारण कसं आहे, तुम्ही जे लिहिता त्याच्यापेक्षा सादर कोण करतं ह्यावर सगळं अवलंबून असतं. विषयाला धरून लिहिण्यापेक्षा नटाला स्मरून लिहिलेलं कधीही चांगलंच असतं. कळलं? अगदी बरोबर आहे.
थँक्स फॉर द सजेशन. आय थिंक ओव्हर इट. प्लीज डू थिंक ओव्हर इट. ओके. इफ यू डोंट माइंड. हो हो हो, मीही चाललोच आहे. कसं आहे, माझी वाचिक अभिनयाच्या रियाजाची वेळ झाली. अगा गांग गांग काका कगा हका घक का कहा आहा हांग खगांग कांग कंकाग कग का. मित्राची पुत्र नेत्राय. काय करतोस तू? उच्चार शुद्धीकरण. उच्चार शुद्धीकरण. उच्चार शुद्धीकरणाचे. बरोबर बरोबर. मग हे पेन म्हणजे काय, फिल्टर म्हणून लावले? फिल्टर नाही रे, ऑब्स्टॅकल. हा जिभेचा एक्सरसाइज केल्याने जीव सही होय अजून, आणि वाचिक अभिनय सुधारतो. पण मग स्वतःचा अभिनय सुधारण्यासाठी दुसऱ्याचा कशाला घेतोस तू पेन? एकमेका सहाय्य करू अवघे धरू पंथ, असं कुणीतरी म्हणूनच गेले. अरे ते कुणी म्हटलं असेल, पण अख्ख्या हॉस्टेलात माझच कशाला घेतलंस तू पेन? तुझी झाली पण एक्सरसाइज? अरे ये तो बस झाकी है, जंग भी बाकी है. बाकी काय? अरे अरे अरे, तू फक्त बघा माझ्या वाचिक अभिनयाने अख्खं थिएटर कसं हादरवून सोडतो ते. हादरू? बघू बघू. अगा गांग. काय 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 काय? अच्छा, ही जिभेची एक्सरसाइज. ओके, हे बघ, बेसिकली आपण 4 टेक्निकल सेक्शनचं बजेटिंग करूया. एक म्हणजे सेट्स, कॉस्ट्युम्स, लाईट्स आणि म्युझिक. ओके, म्युझिकसाठी आपण मोहन पाठक सरांना विचारू शकतो. पण लाईट्स, कॉस्ट्युम्स आणि सेट आपल्याला बाहेरून मागवावं लागणार. एवढं सगळं बाहेरून मागवायचं म्हणजे खर्च पण तेवढाच येईल, आणि तो ऍडजस्ट करता येणार नाही सर. हा नाही सर, ऍडजस्ट नाही, पण मॅनेज तर करता येईल ना. म्हणजे जसं लाईट्स आपण फडक्याकडनं मागूया ना. फडके? कोण फडके? सॉरी, फडके म्हणून माझा एक मित्र आहे, तो लाईट डिझायनर आहे. आपल्या गणपतीला आपले एकांकिका वगैरे होतात ना चाळीत, त्याचे लाईट्स, त्या कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडेच आहे, तो देईल आपल्याला लाईट्स. पण त्याच्याकडे आपल्याला ज्या लाईट्स हव्या आहेत त्या मिळतील. हा, आणि नसले तर तो मॅनेज करू शकतो ना, त्याच्या आहेत ओळखी, आपण बोलून बघतो. ओके, कॉस्ट्युम्स? नीरव, कॉस्ट्युमचं तर तू टेन्शनच घेऊ नको. आपल्या मित्राचा अख्खा कपड्याचा भांडार आहे लालबाग मध्ये. हा सर, आमच्या चाळीत नाटकं होतात ना, त्याचे कॉस्ट्युम आम्ही त्याच्याकडनंच घेतो. पायजाम्यापासून स्कूलच्या युनिफॉर्म पर्यंत सगळं, ते पण हाफ रेट मध्ये. एड्या फ्रेशर्स पार्टीला आपण घातलेला ना, याराना सारा जमाना तिकडनंच घेतलेला. पण सेट्सचं काय करायचं? सर, कोणाला फोन करू तुम्ही सांगा. मीरा बरे, तर 40 मिनिटात आपण आणखी काय काय एक्सप्लोर करणार आहे? हे बघ, आय नो, पण ह्युमन बाजू जी आहे ना, ती जर लोकांपर्यंत पोहोचली नाही तर काय उपयोग आहे? एक मिनिट, ह्युमन बाजू हायलाइट होत नाही म्हणजे बघ ना, म्हणजे त्याचं जे काही रिअलायझेशन आहे ना, ते शेवटी मोनोलॉग मधून बाहेर येतं. मग ते आपण जर बदललं तर. अरे पण गरज नसताना बदलायची काय गरज आहे? अगं गरज नसती तर मी तुला बोललोच नसतो ना. म्हणून तू माझा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घे ना. नीरव, एक मिनिट, हे लिहिताना ना त्यामागे माझा सुद्धा एक विचार आहे. तो तू ऐकून घे. एकांकिका सुरू व्हायच्या आतच पडतोय की काय पडदा? ऐकतोय, तू ऐकून घे. आता